तुम्हीच सांगा मित्रांनो, 60,000 रुपये मी देऊ कसे? विषय असा झाला मित्रांनो, मी 2012 मध्ये गट नंबर 66 पोखरी संभाजीनगर इथे प्लॉट घेतला. प्लॉट आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता. प्लॉटिंगमध्ये ना लाईट होती, ना डेनिज लाईन नाही, नाही रोड नव्हता. तरीसुद्धा आम्ही तिथं प्लॉट घेतला. पण 2017ला असं झालं की मला तिथं घर बांधावं लागलं. ज्यावेळेस मी घर बांधत होतो मित्रांनो, त्यावेळेस माझ्या इथं लाईट नव्हती. मी शेजारच्या घरातून वायर टाकून जवळजवळ 400 मीटर वायर टाकून माझ्या घरी आणली आणि तिथं लोखंड कट केले आणि कसं बसं तरी मी घर बांधलं. राहायला आल्यानंतर मला अडचण आली लाईटाची. त्याकरता मी सोलर पॅनल बसवले, 2 बॅटऱ्या आणल्या आणि कसंही करत 2-3 वर्ष मी काढले. त्यानंतर माझा बोर चालत नव्हता म्हणून मी जनरेटरसुद्धा विकत घेतलं स्वतःचं आणि बोरवर पाणी चालवायचं. पण मित्रांनो 6 वर्षानंतर माझा मीटर मिळालं, ते बी 24 तास सप्लाय होता मला. पण माझ्या घरासमोर जे नवीन लोक आले होते राहायला, त्यांना फक्त 8 घंटे फुल लाईट होती आणि बाकीचे 16 घंटे ही सिंगल फेज होती. त्यामुळे त्यांच्या घरी फारसा अंधार राहायचा, फॅन फिरायचा नाही, काय नाही. आता आमच्या प्लॉटिंगमध्ये मी धरून 5 परिवार राहतात. 5 परिवार इथं राहतात. आम्ही 5 जणांनी मीटिंग घेतली आणि असं ठरलं की एक इंजिनियरला बोलून आपण इथं डीपी घेऊ. डीपीची रक्कम 3 लाख रुपये होती. प्रत्येकी 60-60 हजार रुपये येऊ राहिलेत. मित्रांनो विषय असा झाला की मी हे 60,000 रुपये देऊ का नको? कारण 60,000 रुपये दिल्यानंतर मला तर लाईटाची फारशी गरज नाही, कारण माझा ऑलरेडी लाईट इथं आहे. 24 तास मला लाईट मिळालेलं आहे. पण ह्यांच्याकरता मी 60,000 रुपये जरी दिले, पण येणाऱ्या लोकांनी 30-30 हजार रुपये देतील का? आमचे शेजारी म्हणतात आपण येणाऱ्या लोकांकडून 30-30 हजार रुपये घेऊ आणि आपले पैसे मोकळे करू. हे कुठपर्यंत योग्य आहे हे मला समजत नाही. मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी काय करू, यांच्यामध्ये सहभागी हो का नको हो. मित्रांनो ही ती प्लॉटिंग आहे ज्या ठिकाणी 42 प्लॉट पडलेले आहेत आणि इथं आता सध्याला कोणी राहत नाही, मोकळी जागा आहे. मी ह्या घरात राहतो आणि माझ्या समोर हे 3 घरं तुम्हाला दिसत असतील. हे बगर प्लास्टरचं 2 मजली घर आहे, ते एक आहे. त्या झाडापाशी एक घर आहे आणि त्या झाडाच्या पाठीमागे सुद्धा एक घर आहे. आणि एक जे घर आहे हे माझ्या घराच्या समोर आत्ता बांधकाम चालू आहे. ते तुम्हाला विटा दिसत असतील, रेती दिसत असतील, तिथे एक बांधकाम चालू आहे. बांधकाम करणारा आणि हे 2 मजलीवाला पहिले झाडाच्या पाठीमागचे 2 घरं, ह्या चौघांपाशी फुल लाईट नाही आहे. पण माझ्यापाशी लाईट आहे, कारण मी रोडाच्या बाजूला आहे आणि रोडाच्या पलीकडून लाईटची वायर गेलेली आहे, तिथून मला मीटर देण्यात आलेला आहे.